ना इन्व्हेस्ट करताना चांगल्याच प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करावं, कारण फाउंडेशन घेतलं की ते लगेच संपत नाही किंवा ते एका वापरात संपणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही एका चांगल्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. जर चांगलं फाउंडेशन घेत असाल तर त्याचा रिझल्टही तेवढाच चांगला मिळणार आहे. पण आता ह्या दिवाळीसाठी मी बजेट फ्रेंडली आणि बिगिनर्स फ्रेंडली मेकअप जो खूप कमी वेळेत आणि खूप कमी किमतीच्या प्रोडक्ट्स मध्ये होतो असा मेकअप मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप मी मेकअप दाखवणार आहे, तर कुठलीही स्टेप स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आता मी फेस वॉश करून घेतलेला आहे, त्यानंतर आता मी मॉइश्चरायझर यूज करते. मॉइश्चरायझर निव्याचं आहे, पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये मॉइश्चरायझर घ्यायचं. पूर्ण चेहऱ्याला छान लावून घ्यायचं, ऍब्झॉर्ब होईपर्यंत मसाज करायचे. मॉइश्चरायझर नंतर मी प्रायमर साठी इथं ॲलोवेरा जेल यूज करते. एव्हरयूजचा ॲलोवेरा जेल मी घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे ब्ल्यू हेवनचा गेट ब्राईट लिक्विड फाउंडेशन घेतलेला आहे. शिअर फिनिश विथ SPF आणि यातली माझी शेड आहे नॅचरल यन. फाउंडेशन लावून घेतला, आता मी तो स्प्रेड करून घेते. फाउंडेशन ऍप्लिकेशन करताना पहिले कमी पासून सुरुवात करायची. जर पाहिजे असेल तर अजून आपण त्याच्यावर वाढवू शकतो, पण जर आपण लावतानाच एकदम खूप जास्त लावलं तर आपण नंतर कमी करू शकत नाही. त्यासाठी कमी पासून जास्तीकडे जायचं. आता इथे मला वाटलं की अजून थोडंसं फाउंडेशन मी लावलं तरी चालेल, म्हणून मी परत एकदा अजून एक लेअर अप्लाय केली आहे. फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर आता मी इथे ब्लश साठी ब्ल्यू हेवनची क्रीम लिपस्टिक घेतलेली आहे आणि त्यानेच मी लिपस्टिक आणि ब्लश त्यासोबतच आयशॅडो पण मी ह्या लिपस्टिकनेच करून घेणार आहे. त्यासाठी मी लिपस्टिक अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे. आता ही लिपस्टिक आपल्याला स्प्रेड करायची आहे. लिपस्टिक नंतर आता मी कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेणार आहे. सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पण ब्ल्यू हेवनचाच घेतलेला आहे, ज्यातली माझी शेड आहे व्हॅनिला. त्यानंतर आयशॅडो साठी पण मी सेम लिपस्टिक वापरते.
त्यानंतर पुन्हा मी आय शॅडो पण कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेते. त्यानंतर मी इथे काजळ, लायनर आणि आयब्रो डिफायनर साठी फक्त काजळच यूज करणार आहे. ते पण ब्ल्यू हेव्हनचंच मी घेतलेलं आहे. 2x इंटेन्स ब्लॅक काजल अँड आय लायनर म्हणून हे आहे. अगदी हलक्या हाताने मी हे काजळ आयब्रो डिफायनर म्हणून यूज करते. काजळ लायनर सारखं लावल्यानंतर मी पुन्हा त्याला थोडंसं स्प्रेड करून घेते. नंतर पुन्हा एकदा मी पावडरनी ते लॉक करून घेते. त्यानंतर मस्कारा पण मी इथे ब्ल्यू हेव्हनचाच घेतलेला आहे. 10x व्हॉल्यूम मस्कारा. अप टू 12 hours स्टे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर लिपस्टिक, पुन्हा सेम लिपस्टिक घेऊन मी लिपस्टिक लावून घेते. असा हा मेकअप लुक झालेला आहे. आता टिकली लावते आणि हेअरस्टाईल करते. त्यासोबतच ज्वेलरी पण घालून घेते. तर असा आजचा माझा लुक मी कंप्लीट केलेला आहे. दिवाळीसाठी खूप अफोर्डेबल फाउंडेशन मध्ये मी हा लुक तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.